श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली मराठी हरिपाठामध्ये आजच्या प्रकरणात तीर्थयात्रेविषयी माहिती घेणार आहोत. जय जय रामकृष्ण हरी. सर्व संत तीर्थयात्रेस निघाले. आळंदीहून निघाल्यावर त्यांचा पहिला मुक्काम चाकण येथे झाला. चाकणला एक महिपतराव नावाचे धनवान परंतु श्रद्धाळू गृहस्थ राहत होते. त्यांनी या संत समुदायाचे परमानंदाने स्वागत केले. भोजन विश्रांती झाल्यावर निरोप देताना महिपतराव हात जोडून म्हणाले, आपले चरण आमच्या घराला लागले. जन्मोजन्मीचे सार्थक झाले. जसे मला संत दर्शन पुण्य लाभले तसेच माझ्या कन्येलाही ते लाभावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. ती माझ्याप्रमाणेच ईश भक्त आहे, परंतु तिचा पती ईश द्वेषी नसला तरी त्याला भक्तीचा पूजेचा मनस्वी कंटाळा आहे. सर्व साधू संत ढोंगी आणि लबाड आहेत असे त्याचे ठाम मत आहे. परिणामी तो कठोर लंपट बनला आहे. आपण तेथे जावे आणि त्या दोघांवरही कृपा करावी ही माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. कराडचा राजा रामराय हा महिपतरावांचा जावई होता. त्यांना वचन देऊन संत मंडळ कराडकडे आली. गावाबाहेरच्या मोकळ्या वृक्षवल्लरी असलेल्या जागेवर मुक्काम ठेवला. गावची भाविक मंडळी संत दर्शन घ्यायला आली. बघता बघता ते आवार भक्त भाविकांनी भरून गेले. खऱ्या संताच्या मुखी एक घास जरी प्रेमाने घातला तरी तो ईश्वर उदरी जाऊन ईश्वर तृप्त होतो. नामदेवांनी भक्तांसमोर कीर्तन सुरू केले. सारेजण कीर्तनात रंगून गेले. महिपतरावांची कन्या सीता ही सुद्धा आपल्या दासदासींबरोबर संत दर्शनासाठी आली. तिला या संतांना आपल्या वाड्यात आणायचे होते. त्यांची चरणधूळ आपल्या राजवाड्यास लागून तो पावन व्हावा अशी तिची इच्छा होती, पण पतीसमोर तिचे काहीच चालत नव्हते. कीर्तनानंतर ती वाड्यात परत आली. आपण संतांना आपल्या घरी आणू शकत नाही या विचाराने ती विलक्षण अस्वस्थ झाली. तिला एक 5 वर्षाचा मुलगा होता. तो सदैव अंथरुणास खिळलेला असे. अनेक वैद्य झाले, उपचार झाले, त्याची प्रकृती खालावत होती. संत दर्शन घेऊन घरी आली. मुलाला खाण्यासाठी दुधासाठी आग्रह करू लागली, पण थोड्याच वेळात तो मुलगा मृत झाला. राजप्रसादात शोकसागर उसळला. गावभर शोककळा पसरली. सीता आपल्या शोकमग्न पतीला म्हणाली, आपल्या मुलाचे मृत्यूचे वय नव्हते. तुम्ही आजवर साधू संतांचा द्वेष केलात. ईश्वर पूजेला कर्मकांड मानून त्यातही आळस केलात. हा त्याचाच परिणाम आहे. आज आपल्या ग्रामाबाहेर संतमेळा जमला आहे. त्यांच्या चरणी लोळण घेऊया. त्यांना आपल्या वाड्यावर आणूया. त्यांच्या चरणतीर्थाने आपला मुलगा जिवंत होईल. आज तरी नकार देऊ नका. तिने पतिचरणावर मस्तक ठेवले. रामराय दुःखाने खचला होता. लहान वयात झालेल्या पुत्राच्या मृत्यूने तो भयभीत झाला होता. त्याने होकार दिला. दोघेही पतिपत्नी संतांकडे धावले. दोघांनीही संत दर्शन घेतले. माऊलीच्या चरणावर लोळण घेतली. माऊली संतांसह राजवाड्यात आली. सीतेने मोठ्या श्रद्धेने संत चरण धुतले. माऊलीचे चरणतीर्थ तिने मृत पुत्राच्या मुखी घातले. तीर्थमुखी जाताच मुलगा झोपेतून उठावा तसा उठून बसला. रामरायाचा अहंकार गळून पडला. तो संतांना शरण गेला. माऊलीचे पाय त्याने घट्ट धरले. माऊलीने त्यांना प्रेमाने उठवून आलिंगन दिले. रामराय आणि सीता यांचा जन्म कृतार्थ झाला. संत समुदाय मार्गक्रमण करत सातपुड्यास आला. तेथे एक हरपाल नावाचा भिल्ल राहत असे. हा वारकरी होता. याची पंढरीची वारी कधी चुकली नाही, परंतु हा विचित्र स्वभावाचा होता. ज्याच्या मुखी विठ्ठल रखुमाईचे नाम असेल त्याला हा काही करत नसे. ज्याच्या मुखी विठ्ठल रखुमाईचे नाम नसे त्याला मात्र तो लुबाडत असे. हरपालाने संत समुदायाची मोठ्या श्रद्धेने आदरातिथ्य केले. हातात धनुष्यबाण घेऊन तो त्यांना धारेपर्यंत निरोप देण्यासाठी आला. हरपालाने माऊलींच्या चरणी मस्तक ठेवले. माऊलींनी त्यांच्यावर अनुग्रह केला. हरपाला, तू रामभक्त आणि तपस्विनी शबरीचा वंशज आहेस. श्रेष्ठ हरिभक्त आहेस. दुसऱ्यांना लुबाडणे हा धर्म नव्हे. नाम प्रेमाने घ्यावे आणि प्रेमानेच द्यावे. लुबाडून आणि सक्ती पांडुरंगालाही आवडणार नाही. तो करुणासागर आहे. तुझ्या ठाई करुणा निर्माण होऊन तू श्रेष्ठ हरिभक्त होशील. हरपालाला खऱ्या भक्तीचे मर्म उमगले. त्याच्या नेत्रांमधून पश्चातापभरे अश्रू वाहू लागले. तो धन्य झाला. संत मंडळी धारेस येऊन पोचली तर तेथे एका घरासमोर लोक शोकमग्न अवस्थेत होते. घरातून आक्रोश ऐकू येत होता. कमलाकर भट्ट नावाच्या ब्राह्मणाचे ते घर होते. त्याचा गोपाळ नावाचा पुत्र सर्पदंशाने मृत झाला होता. घरात शोककळा पसरली होती. करुणामूर्ती ज्ञानेश्वर माऊली त्या ब्राह्मणाच्या घरात गेली. त्या मृत बालकाकडे परमकृपेने आणि प्रेमाने दृष्टी स्थिर केली. त्याच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला. निद्रेमधून जागृत व्हावा तसा तो जागृत झाला. त्याने आईला हाक मारली. आईने त्याला हृदयाशी धरले.
पती पत्नींनी माऊलीच्या चरणावर लोळून घेतली. मुलाला माऊलीच्या चरणावर घातले. संत समुदायाचा यथोचित पाहुणचार केला. अवघा आनंदी आनंद झाला. तेथे 2 दिवस वास्तव्य करून हा समुदाय उज्जैनीस आला. या उज्जैनीत वीरमंगळ नावाचा एक ज्योतिषी राहत असत. ज्योतिषशास्त्रामधील अचूक ज्ञानाबद्दल तो ख्यातनाम होता. त्याला राजज्योतिषी म्हणून मान्यता होती. त्यावेळी उज्जैनीवर राजा परमान्वय दुसरा भोज राज्य करत होता. हा राजा अतिशय विवेकी आणि पापभीरू होता. तो कधी सदाचारापासून ढळला नाही. परंतु एकदा असे झाले की तो मृगयेसाठी गेला असताना मार्गात त्याचे एका रजक स्त्रीवर मन जडले. ती अतिशय सुंदर होती, परंतु तिच्या ऋतुप्राप्तीचा तो 4था दिवस होता. राजाच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली. तथापि तिची स्थिती कळल्यावर तो वरमला. मनोमन पश्चाताप पावला. तो राजप्रसादात परतला. त्याने वीरमंगळाला पाचारण केले. त्याला तो म्हणाला, शास्त्री बुवा, मी मृगयेला गेलो होतो त्यावेळी कोणता प्रसंग घडला आणि माझ्या मनात काय आले ते माझे ग्रह पाहून सांगा, अन्यथा तुमचा राजाश्रय बंद करण्यात येईल. वीरमंगळ बिचारा घाबरून गेला. राजाश्रय जाण्याच्या चिंतेने त्याला ग्रासले. त्याने राजाकडून 7 दिवसांची मुदत ग्रहांच्या अभ्यासासाठी मागून घेतली. 7व्या दिवशी त्याला एक वैश्य अकस्मात भेटली. ती काशीच्या रामानंदाची शिष्या होती. ती मोठी अंतर्ज्ञानी होती. तिने वीरमंगळाला मृगयेच्या वेळी राजाने पाहिलेली रजक स्त्री आणि त्याची तिच्याविषयी निर्माण झालेली अभिलाषा सांगितली. वीरमंगळाला मोठा आनंद झाला. त्याने राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. राजा खुश झाला. नंतर वीरमंगळ दर्शन घेण्यासाठी रामानंदाकडे गेला. त्यांचे चरणस्पर्श केल्यावर आशीर्वचन देऊन ते म्हणाले, 7 वर्षांनी तुला संत ज्ञानेश्वर भेटतील आणि त्यांच्याकडून तुला सर्व ज्ञानाची प्राप्ती होईल. वीरमंगळ उज्जैनीस परत आला. केवळ दुग्धाहार करून माऊलींची प्रतीक्षा करत राहिला. 7 वर्षांनी त्यांची प्रतीक्षा संपली. माऊली उज्जैनीला आल्या. वीरमंगळ त्यांना सामोरा गेला. चरणी लोळण घेतली. माऊलींनी त्याला आत्मबोध केला. पुन्हा या जन्मी गुरुदर्शनाचा योग येणार नाही म्हणून त्याने आपला देह माऊलींच्या चरणी ठेवला. संत समुदायांच्या साक्षीने माऊलींनी त्या वीरमंगळास स्वतःच्या हाताने समाधी दिली. त्या समाधीवर शिवलिंगाची स्थापना केली. ते स्थान मंगळेश्वर नावाने प्रसिद्ध पावले. त्यानंतर सारा संत समुदाय प्रयाग क्षेत्री गेला. सारे संत मंडळ त्रिवेणी संगमावर स्नानार्थ गेले. माऊलींच्या अंगाला त्रिवेणी संगमातील जलाचा स्पर्श झाला. ज्ञानदेवांचे सर्वांग थरारून गेले. त्यांच्या नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. त्रिवेणी संगमात जाऊन मिसळू लागले. याच जलामध्ये तात आणि आईने आपले देह अर्पण केले, केवळ आपल्यासाठी. माता पितांच्या आठवणीने त्यांचे सारे शरीर गदगद हलू लागले. निवृत्तीनाथ तेथेच जलात उभे होते. त्यांनाही माता पित्यांचे स्मरण झाले. त्यांनी ते स्थिर चित्ताने स्वीकारले. त्यांनी ज्ञानदेवांच्या खांद्यावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणाले, गुरुदेव, या पवित्र जलस्पर्शामुळे मला माता पित्यांना भेटायला जावेसे वाटत आहे. त्यांच्या परमत्यागामुळेच माझ्या हातून ईश्वरी कार्य संपन्न झाले. आता ईश्वर भेटीची आर्त आहे. आता निवृत्तीनाथांना ज्ञान संपन्न असून धक्का बसला. ज्ञाना, विधीचा निर्णय टाळता येत नाही, पण ज्ञाना अजून मन स्वीकारण्यास तयार नाही. त्यानंतर निवृत्तीनाथ मात्र चिंतामग्न झाले. सारी संत मंडळी त्रिवेणी संगमावर स्नान उरकून भारद्वाज मुनींच्या आश्रमाकडे गेली. नंतर मणिकर्णिकेच्या घाटावर संत समुदाय आला. तेथे मुद्गलाचार्य मोठा यज्ञ करत होते. यज्ञाची पूर्ण तयारी झाली होती. वैदिक शास्त्री पुराणिक यांची मोठी गर्दी जमली होती. पण त्यांच्यात प्रथम वाद आणि नंतर तंटा निर्माण झाला होता. अग्रपूजेचा मान मिळवण्यासाठी ते एकमेकांमध्ये जोरजोरात वाद घालू लागले. शेवटी असा निर्णय झाला की मुद्गलाचार्यांनी एका हत्तीनीच्या सोंडेत एक पुष्पमाला दिली. ती ज्याच्या गळ्यात ती माला घालेल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. शास्त्री, विद्वान, पुराणिक एका ओळीत उभे राहिले. काय घडते ते बघण्यासाठी संत समुदाय दूरवर उभा होता. हत्तीनं साऱ्यांच्या पुढून गेली. तिने कोणाच्याही गळ्यात पुष्पमाला घातली नाही. ती हत्तीन थेट संत समुदायाकडे आली. तिने ती वरमाला ज्ञानेश्वर माऊलींच्या कंठात घातली. सारा जनसमुदाय आनंदाने नाचू लागला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, असा त्यांनी उद्घोष केला. खरोखर शास्त्री, आचार्य, विद्वान यांच्या मानाने या बालयोगाचे वय किती कमी, मूर्ती किती लहान, पण तेज या विश्वात भरून ओसंडून वाहावे असे. परमज्ञानी अशा व्यक्तीलाच हा अग्रपूजेचा मान प्राप्त होईल. ज्ञानदेवांनी गुरुचरणांना स्पर्श केला. सोपान मुक्ता यांनी ज्ञानाला प्रेमाने जवळ घेतले. कौतुकाच्या शब्दांची जागा आनंदाश्रूंनी घेतली होती. संत मंडळींचा आनंद गगनात मावत नव्हता, उड्या मारत होते. आनंदातिरकाने एकमेकांना मिठ्या मारत होते. यज्ञ निर्विघ्न संपन्न झाला.
त्यानंतर साऱ्या संत समुदायासमोर श्री गुरुदेव दत्त, मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ प्रकट झाले. त्या साऱ्या जनसमुदायाची त्या अलौकिक दर्शनाने जन्म सार्थक झाले. सारी संत मंडळी काशीहून गया, अयोध्या, गोकुळ, वृंदावन, द्वारका, गिरनार, मारवाड अशी भ्रमंती करत हस्तिनापुरात आली. कौरव पांडवांचे महाभारत येथे घडले. युगंधर येथे वावरला. त्याचा पदस्पर्श ध्वनी या ठिकाणी फिरला, घुमला. हाच केशव पुंडलिकाने आपल्या भक्ती सामर्थ्याने त्याला पंढरपुरात आणले. साऱ्याच संतांना पंढरपूरच्या विठुमाऊलीचे स्मरण झाले आणि साऱ्यांचे चरण पंढरीकडे वळले. पंढरीला आल्यावर त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि साक्षात पांडुरंगाच्या नेत्रांमधून आनंदाश्रू ओघळले. नामदेवांनी तीर्थयात्रेचे मावंदे केले. सद्गतीत कंठ ओसळला नयनी, घातली लोळणी चरणावरी. शिनलो पंढरीराया पाहे कृपादृष्टी, थोर झालो हिमपोटी तुझवीन. उदंडा तीर्थाची एको जाय प्रोडी, चित्त माझे ओढी चंद्रभागी. कटीतटी जेने कर नाही ठेविले, न देखे पाऊले विटेवरी. त्याते म्हणता देव माझे लाजे मन, ते कष्ट दारुण कवना सांगू. कुचे गरुड टकेन देखे पताका, त्या देवाची शंका वाटे थोर. ज्याचे गावी नाही वैष्णवांचा मेळू, न देखे सुकाळू हरी कथेचा. हे न देख्या त्याथी खंती वाटे जीवी, ते वेळी आठवी रूप तुझे. इष्टमित्र बंधू तू कुळदेवता, नाम मने आवडता प्राण माझा. मावंदे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तीर्थयात्रेची सांगता झाली. सारी संत मंडळी परत पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपापल्या गावी परतली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.